जय, काय झालं अण्णा? अरे बरेच दिवस झाले सदाला भेटलो नाही. त्याला आणि हो सुहासलाही भेटावंसं वाटतंय. हो, अण्णा आत्ता नको. मी तुम्हाला नंतर घेऊन जाईन चाळीत. मग खूप गप्पा मार. पण आत्ता तुम्हाला बरं नाहीये ना, तर जरा आराम करा. आलोच अण्णा. जय, प्लीज उठ ना, मला अंथरूण नीट करायचंय. जय, मी काय म्हणते, अण्णांना सुहासला आणि सदा काकांना भेटायचंय. आपण बोलूयात का त्यांना घरी? जय, अरे काय विचारते मी? ऐकलं मी. आदिती, आपल्याला काकांनी सांगितलं ना, आपले मित्र नातेवाईक ऑफिस मधलं कोणीही त्यांना या घरात आलेलं चालणार नाही. म्हणून मग नाही, पण अण्णांनी सांगितलं म्हटल्यावर ते नाही म्हणालेही नसते. मी बोलू का काकांची किंवा काकूंची? नको. मी अण्णांना एखाद दिवशी चाळीत घेऊन जाईल. आदिती, आता इथे या घरात कोणी येणार म्हटलं ना तरी टेन्शन येतं. हो खरंय. नशीब ऑफिस मधलं इतर कोणी आलं नाही. आणि नंदिनी मॅडमनी सगळ्यांना थांबवलं, हे बरं झालं. पण तिथे सगळ्यांसमोर मी इथे आलो होतो बोलल्यास ना त्या, त्यामुळे जे काही व्हायचं होतं ते झालंच. का काय झालं? अरे ती रजनीचं वागणं मला खूप खटकतंय हल्ली. ती समोर आली ना की टेन्शन येतं मला. तिच्या डोक्यात काय चाललंय मला काही कळत नाही. नंदिनी मॅडमनी तिला इथे मी आल्याचं सांगितल्यावर ती इतकी चिडली होती. मला वाटतं तिला आपल्या बाबतीत संशय आलाय. म्हणजे? आज ती कॅफेटेरियात आली होती. तिला असं वाटलं आपण दोघं तिथे गप्पा मारत असू. नशीब तेव्हा सारिका मॅडम होत्या माझ्याबरोबर. पण मला असं वाटतंय रजनी आपल्यावर नजर ठेवून आहे. नाही, मला नाही तसं वाटत. आणि तिने आपल्यावर नजर ठेवायची गरजच काय? आपण दिवसभर ऑफिसमध्येच असतो. आपण एकमेकांशी बोलतही नाही. शिवाय आपलं एकत्र असं काही कामही नसतं. त्यामुळे तिच्या डोक्यात भलतं असं काहीतरी शिजत असेल असं मला तरी वाटत नाही. कारण जर तसं असतं ना तर तिने तसं स्पष्ट बोलून दाखवलं असतं. स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना ती. हो, जरा अतिच स्ट्रेट फॉरवर्ड आहे ती. पण सध्या नवीन बॉसच्या हाताखाली काम करते ती, मिस्टर दाभोळकरांसोबत. आणि हे हल्ली तिचं जे वियर्ड वागणं आहे ना ते जरा अति होत चाललंय. ह्या सगळ्या मागे तुझ्या पप्पांचा हात नसावा एवढीच इच्छा.